11th ॲडमिशन 2026-27 तर आज स्पेशल राऊंड 1ची लास्ट डेट आहे. ज्याही विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर आपले फॉर्म भरा. ठीक आहे. त्यानंतर भरपूर असे विद्यार्थी विचारत आहे की स्पेशल राऊंड 2 होणार का. ठीक आहे. तर स्पेशल राऊंड 2 होऊ शकतो. यामागचं रिझन असं आहे कारण जर साईडवर आले तुम्ही साईडवर सर्वात प्रथम विद्यार्थ्यांना एकच सांगायचं आहे की आज जी तारीख आहे 1/7 आहे आणि 6 वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. फॉर्म भरण्याची व्हिडिओ संपूर्ण आपल्या चॅनलवर दिलेली आहे. जर फॉर्म भरायचा बाकी असेल तर फॉर्म भरा कारण की यानंतर आता राऊंड होणार किंवा नाही असे कन्फ्युजनमध्ये संपूर्ण विद्यार्थी आहे. बरोबर. कारण की जसे ऑलरेडी जे नोटिफिकेशन येत असते त्यामध्ये 1 पासून तर 4 मध्ये असे राऊंड सांगण्यात आलेले होते, ज्यामध्ये एक राऊंड स्पेशल होता आणि त्यानंतर एक राऊंड सांगितला होता फक्त गर्ल्ससाठी. असे 5 राऊंडचा उल्लेख करण्यात आलेला होता. यानुसार हा 4था राऊंड सुरू आहे ज्यामध्ये स्पेशल राऊंड आहे. ठीक आहे. परंतु या स्पेशल राऊंड 1 जे स्पेशल राऊंड आहे हा याला 1 नंबर नाव देण्यात आलेलं आहे. डायरेक्टली ओनली स्पेशल राऊंड असं नाही म्हटलेलं आहे, स्पेशल राऊंड 1 म्हटलेलं आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. एक राऊंड गर्ल्ससाठी होणार आहे परंतु कधी होणार हे अजूनपर्यंत आपण एक्झॅक्ट सांगू शकत नाही. राहिला प्रश्न आपला की आता या राऊंडमध्ये जर नंबर लागला नाही, विद्यार्थ्यांच्या कमेंट्स होत्या की सर स्पेशल राऊंड 1मध्ये नंबर लागला नाही तर काय करायचं. तर बघा ॲडमिशन शेड्यूलमध्ये जर गेलो आपण आणि स्पेशल राऊंड 1चा जर टाइम टेबल ओपन केला, आपण एक सजेशन म्हणून तुम्हाला सांगतोय, असं 100% मी तुम्हाला कन्फर्मेशन देऊ शकत नाही कारण कन्फर्मेशन देणारा एकच व्यक्ती आहे ते म्हणजे 11th ॲडमिशन 2026-27. ठीक आहे. आपण फक्त जस्ट माहिती म्हणून तुम्हाला ही संपूर्ण जी अपडेट आहे ती समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा हा आहे स्पेशल राऊंड 1. मी अगोदरही सांगितलं होतं तुम्हाला की या राऊंडला स्पेशल राऊंड नाही म्हटलेला आहे, स्पेशल राऊंड 1 म्हटलेला आहे. बघा विशेष फेरी 1 वेळापत्रक म्हटलेलं आहे म्हणजे 1 नंबर देण्यात आलेला आहे म्हणजे 2 नंबर होऊ शकतो. बघा यामध्ये जर तुम्ही सर्वात लास्टमध्ये आले तर बघा इथे इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे. पुढील फेरीचे वेळापत्रक जाहीर करणे 6 जुलै 2026ला आणि त्यानंतर रिक्त जागा प्रदर्शित करणे 8 जुलैला. पुढील जे फेरी म्हटलेला आहे याचा अर्थ काय आहे तुम्ही समजून घ्या की जे नेक्स्ट राऊंड येणार आहे तो स्पेशल राऊंड 2 राहू शकतो. कळलं. कारण की पुढील राऊंडसाठी वेळापत्रक जाहीर करण्याची डेट दिलेली आहे या फॉर्ममध्ये. तर विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी राहू शकते परंतु यामध्ये चान्स 50-50 राहते. मी अजूनही सांगतो तुम्हाला राऊंड होणार परंतु कसं आहे आम्ही डायरेक्टली तुम्हाला सांगू शकत नाही की 100% राऊंड होणारच आहे, घाबरण्याचं कारण नाही आहे असं आम्ही सांगू शकत नाही. कारण की जोपर्यंत आपल्याला जे नोटिफिकेशन आहे किंवा कुठून जे माहिती आहे, कारण की जे डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडून जोपर्यंत 100% माहिती कन्फर्म नसते आपण विद्यार्थ्यांना चुकीची माहिती देऊ शकत नाही. परंतु मी फक्त तुम्हाला हा व्हिडिओ बनवण्याचा एकच रिझन आहे, विद्यार्थ्यांच्या कमेंट्स होत्या की सर या राऊंडमध्ये नंबर लागला नाही तर आम्ही काय करायचं, त्यानंतर स्पेशल राऊंड 2 होणार का, अशाबद्दल कमेंट्स होत्या. तर मागच्या वर्षीसुद्धा स्पेशल राऊंड 2 झालेला होता. कळलं. तर यावर्षीसुद्धा होऊ शकते, चान्सेस भरपूर आहेत. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. त्यामुळे लक्षात ठेवा की यामध्ये आता 6 जुलैला आपल्याला नवीन टाईम टेबल येऊ शकतो आणि एक जो राऊंड होणार आहे तो मुलींसाठी सुद्धा होणार आहे. ठीक आहे. कारण की जे नोटिफिकेशन होती त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर ट्राय करा की तुमचा स्पेशल राऊंड 1मध्ये नंबर लागायलाच पाहिजे. ठीक आहे. जर नंबर लागला नाही तर आपण स्पेशल राऊंड 2 किंवा या व्यतिरिक्त जेही काही राऊंड होतील त्याचा आपण विचार करू. परंतु सध्या विचार एकच करायचा आपण की स्पेशल राऊंड 1मध्ये नंबर लागला पाहिजे. फॉर्म भरण्याचा व्हिडिओ संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये तुम्हाला दिलेली आहे. तो व्हिडिओ या व्हिडिओला लिंक करून सुद्धा देतोय. बघा 6 वाजेपर्यंत फॉर्म भरा. अडचण असेल कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला माहिती दिली जाणार. समजा स्पेशल राऊंड 2 बद्दलची माहिती आली तर लवकरच तुम्हाला त्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपल्या चॅनलवर देण्यात येणार. तर 11th ॲडमिशन 2026-27 तर जी ही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.